हॅलो नमस्कार, मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता मी दळण दळायला टाकलेलं आहे गव्हाचं आणि थोडं पार्लरमध्ये चालली आहे. केस खूप गळतात लांब खूप झालेत, पण वरतीच डोक्याला नसलं तर खाली त्याचा उपयोग तरी काय, म्हणून म्हटलं थोडे खालून कट करावेत म्हणजे गळणार पण नाही. आणि संध्याकाळी थोडंसं थायरॉईडच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला पण जायचं आहे. तर बघूया कसं होतं आहे. आज रविवार असलं की पार्लरमध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळंच फोन करूनच आली आहे मी. किती वेळ लागतोय माहीत नाही. नक्षला पप्पाजवळ झोपवलंय घरी, त्याला आणलं की तो नीट व्यवस्थित काही करून पण देत नाही. मी ज्या एरियात राहते तिथल्या लोकांना भरपूर साऱ्या माझ्या मैत्रिणींना हे पार्लर नक्कीच माहीत असेल. आर ब्युटी म्हणून खूप छान सर्विस देतात ते. तर कुणी असेल तर नक्की व्हिजिट करा इथे. तर केस कट करायला कुणी नव्हतं, त्याच्यामुळे मीच नंबर लावला. पाहू शकता किती लेंथ होती, पण खूप खाली कर्ली पण झाले होते आणि खूप बारीक झाले होते. खाली खूप गळत आहेत केस. तर त्यामुळेच मी कट करायचं ठरवलं होतं. मन नाही होते असं केस कट करायला, कारण कुठल्याही स्त्रीला केस असे खूप कनेक्टेड असतात. त्या मला जर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं जेव्हा मी केस कट करते तेव्हा. पण डोक्याला खूपच जाणवत होतं की खाली खूप केस गळत आहे, तर डोक्याला पण राहतील की नाही राहतील असा विचार येत होता मनात. तर त्यामुळेच म्हटलं नको, खाली नंतर वाढतील थोड्या दिवसांनी, पण आता सध्या कट केले तरच त्याची थोडीशी निगा राहिली. तर त्यांनी छान असे केस कट करून ट्रिम केले होते आणि नंतर छान असे ड्रायरने ड्राय करून छान सेट करून दिले होते. असं केस वगैरे कट करायचं म्हटलं की नक्षला घरी ठेवून यावं लागतं, तेव्हाच ते व्यवस्थित कट केले जातात. नाहीतर तो मांडीवर बसला की मध्ये हल्ल्या जातं आणि मग वाकडे तिकडे कट होतात. तर पाहू शकता तुम्ही आधी कसे होते माझे केस आणि आता कसे झाले. ते खूप असं मेसी होत आहेत सारखे, आणि त्यांमध्ये पोषण अजिबात दिसत नाही. स्मूथ केस होण्यासाठी तुमच्याकडे जर काही होममेड रेमेडी असेल तर मला नक्की सुचवा. त्या पार्लरवाल्या ताईंनी मला जे पिकलेलं केळ आहे ते स्मॅश करून त्यामध्ये हनी आणि दही घालून केसांना मास्क लावायला लावलेला आहे, आठवड्यातून 2दा तरी. बघूया, मी तो पण ट्राय करेल. आणि अजून कुठले उपाय असतील तुमच्याजवळ तुम्हाला ते पण नक्की सांगा. मी प्रयत्न करीन की ते केसांना करण्याचा, कारण खूप केस गळत आहेत, खूप ड्राय झालेले आहेत. त्यांना असं न्यूट्रिशनच भेटत नाही असं मला वाटतं आहे. आणि ज्यांना थायरॉईड आहे ते तर ह्या समस्याशी कनेक्टेड असतीलच, कारण खूप केस गळतात पण आणि त्यांना पोषण पण भेटत नाही. कितीही सप्लिमेंट्स खा, कितीही काही करा, ते राहतातच केस तसेच. तर आता त्यांना वरूनच नैसर्गिक नाही, नॅचरली नाही, पण आपण वरूनच जे होममेड रेमेडीज आहेत तर ते ट्राय करून त्यांना स्मूथ अँड सिल्की बनवण्याचा प्रयत्न तर जरूर करणार आहे मी. एकतर मुळे वेळ पण नाही भेटत आहे त्यांना पुरेसा व्यवस्थित तेल वगैरे लावण्यासाठी, किंवा त्यांना व्यवस्थित सेट करण्यासाठी किंवा एखादं फेस मास्क लावण्यासाठी मला तर अजिबात वेळ भेटत नाही आहे. तर त्याच्यामुळेच ते हेअर मास्क लावायला मी आता नक्की वेळ काढून लावणार आहे. तर छान असे सेट करून दिले होते. तुम्ही पाहू शकता आता केस कट करून स्ट्रेट केल्यानंतर किती छान दिसत आहेत. पहिले कसे दिसत होते, वेवी दिसत होते, आणि आता किती स्ट्रेट दिसत. पण हे खूप थोड्या वेळ दिसतात स्ट्रेट, नंतर परत कर्ली होऊन वरती जातात. आणि एवढे असे केस कट केले होते, जास्त नव्हते केले. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे भावाचा उपवास धरला जातो. तर तो आज उपवास मी धरलेला आहे, आणि त्यामुळे मला थोडीशी खिचडी बनवणार आहे. सकाळी काही खिचडी बनवली नव्हती, पण आज आव्हांसाठी एक छान असं सॅलेड बनवणार आहे. ते तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे. तर चला बघूया कसं बनवतात ते सॅलेड. इथं एका साईडला स्वीटकॉर्न मीठ टाकून थोडे बॉईल करायला ठेवलेले आहेत, आणि साईडलाच एक कांदा, 2 काकड्या, टोमॅटो 2 आणि पनीर घेतलेलं आहे. तर ते मी बारीक पीसमध्ये कट करून घेते. तर छान असं आता कट करून घेतलेलं आहे सगळं. तो याची क्वांटिटी तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत इकडे छान असं स्वीटकॉर्न पण बॉईल होतं आहे. या बाउलमध्ये मी सगळं
काकडी, टोमॅटो, कांदा वगैरे काढून घेतलं. त्यानंतर पनीरचे क्यूब करून पण ते पण त्यावरती टाकून घेतले. स्वीटकॉर्न जे होतं बॉईल करायला ठेवलेलं ते पण छान असं गाळून कोरडं केलं आणि ते पण त्याच्यामध्ये टाकलं. नंतर थोडंसं ओरिगॅनो मी त्याच्यावरती स्प्रेड केलं. ओरिगॅनोने छान टेस्ट येते. नंतर काळी मिरी तिची पावडर होती तर ती काळी मिरी पावडर थोडीशी टाकली होती, जास्त नाही टाकायची. नंतर चिली फ्लेक्स टाकले होते थोडंसं टेस्ट तिखट येण्यासाठी, तर खूप गोड गोड होईल म्हणून. जास्त नाही टाकायचं म्हणजे ते तिखट कमी लागेल. आणि त्यानंतर थोडंसं मीठ घेऊन स्प्रेड केलं होतं सगळीकडे आणि छान असं सगळं मिक्स करण्याआधी त्यामध्ये एक लिंबू मी अर्ध लिंबू कापून घेतलं होतं आणि ते वरून पिळून घेतलं होतं. तर लिंबाने पण एक खूप छान अशी आंबट टेस्ट येते. तुम्ही यामध्ये थोडीशी साखर पण घालू शकता ज्याने आंबट गोड टेस्ट लागेल या सॅलेडला. आणि छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं. खूप भारी लागतं. जे डाईट करतात त्यांच्यासाठी तर खूप छान न्यूट्रिशन आणि पोट पण भरेल असं संध्याकाळसाठी टेस्टी जेवण आहे. याला जेवण म्हटलं तरी चालेल कारण हे खाल्ल्यानंतरच पोट भरतं. जे डाईट वगैरे करतात त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे. पनीरचे क्यूब तुम्ही तळून पण काढू शकता किंवा फ्राय पण करू शकता किंवा तसेच कच्चे पण टाकू शकता. मी यामध्ये कच्चेच टाकले होते, ते पण छान लागतात मीठ आणि हे मिरचीमुळे. डॉक्टरनी असं काही गोळ्या आणि औषध दिलं होतं नारी अमृत म्हणून फॉर वुमनसाठी. सगळ्याच कुठल्या पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर डॉक्टरकडून आल्यानंतर छान अशी खिचडी बनवून घेतली होती माझ्यासाठी. संध्याकाळ होती त्याच्यामुळे थोडीच बनवली होती आणि छान असं सगळं आवरून घेतलं होतं. भांडे वगैरे घासून ठेवले होते. नक्ष इथं खेळत होता तर नक्षला जेवणामध्ये मी आज डोसा बनवला होता. नक्षसाठी थोडे असे उकडलेले स्वीटकॉर्न आणि तांदळाचा छान असा डोसा बनवला आहे. हो, बटाट्याची चटणी. तुला आवडतो डोसा? डोसा आवडतो? मग काय आवडतं? स्कूल बस आवडती. तर नक्षा तर जेवण करणार आहे. तर असा होता आजचा दिवस. हॉस्पिटल, उपवास, केस कट करायला गेले होते, दळून आणलं आणि घरातली कामं. असा रविवारचा दिवस, पूर्ण रविवारचा दिवस असा कामामध्ये बिझी गेला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान असे व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.